हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो बघा, ज्यावेळेस आपल्या आता कट वर्क बॉर्डरच्या साड्या येतात. आता खूप साऱ्या साड्या आहेत जसं की वर्कवरमध्ये पार्टीवेअर साड्या असतात, त्याला इथं अशी कट वर्क बॉर्डर ही आता नेहमीचीच झालेली आहे. म्हणजे ते ट्रेंडच चाललेला आहे सध्या, साडीवर कट वर्क बॉर्डर असते. तर तिथं ना त्यावेळेस आपल्याला ब्लाऊज पीस पण येतो. पण आता त्या ब्लाऊज पीसला सुद्धा जशी कट वर्क बॉर्डर जशी ह्याला आहे ना साडीला, तशीच जर आली तर मग आता काय करायचं ते तुम्हाला सांगते. अगदी फिनिशिंगमध्ये आपल्याला हे कट वर्क बॉर्डरमध्ये जसं आहे आपलं मेन फॅब्रिकचं तसंच आपल्याला इथं जॉईंट करायचं असतं. पण आता ते कसं करायचं ते तुम्हाला दाखवते मी. अगोदर त्याच्यामुळे काय केले, बाहीचं तर मी कटिंग करून घेतले, पण इथं मी अस्तरसुद्धा एक्स्ट्रा घेतलेला आहे. एक्स्ट्रा जे दुसरे अस्तर घेतलेलं आहे ना, मी त्या अस्तरवरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेते. कारण हे जे कट वर्क आहे ना ते खूप मोठं मोठं होतं. हा जर तुम्ही एकदम छोटंसं आणि नाजूक असेल त्यावेळेस तुम्ही नाही कट मारले तरीही चालेल. पण आता हे मोठं असल्यामुळं आपल्याला इथं कट मारणं गरजेचंच होतं आणि तसंच फिनिशिंगमध्ये आपल्याला तयार करायचं होतं. आणि आता सध्या तरी खूप जास्त कटवर्क बॉर्डरच्या साड्याचा ट्रेंड चालू आहे. आणि प्रत्येक साडीला ब्लाऊज पीस सिम्पल येईल असं नाही, डिझाईनचा आला तर ही कटवर्क बॉर्डर तर नक्कीच येते. जशी साडी असते तसाच शक्यतो ब्लाऊज पण मिळतो आहे आपल्याला डिझाईनमध्ये. तर हे अशा पद्धतीने एक्स्ट्राचं फॅब्रिक घेतलं, त्याला मार्किंग करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आता ते कटवर्क जसं कट केलेलं आहे आपण वर्कमध्ये अशी कटमध्ये, तशाच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून ही व्यवस्थित घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाव इंच आपण त्यामध्ये जास्त शिलाईमध्ये जाणार आहे आणि बाकीचं आपलं हे सगळं कट करून घ्यायचं आहे. आता इथे थोडीशी कट मारायची जेणेकरून ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पलटी होईल. आणि खालच्या बाजूला ही अस्तर आपलं ढकलून द्यायचं एक्स्ट्राचं. आणि जो कट मारलेले आहेत ना त्याच्यावरती परत आपल्याला फिनिशिंगमध्ये ते सगळे बाहेर काढायचे ते व्यवस्थित आणि त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची. आता हे आपलं अस्तर झालं तयार करणं आणि हे अस्तर तयार केलेलं आपल्याला बाहीला जॉईंट करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, जसं आहे आपण केलेलं तसंच करायचं इथं. आता इथं तरीसुद्धा मी इथं जास्तचं मार्जिन नव्हतं घेतलं, त्यामुळे थोडंसं माझ्याकडून कमी झाले. पण तुम्ही काय करा, जे तुम्ही मार्किंग करून घेतले ना त्याच्यापेक्षा अजून पुढे थोडासा पाव इंच कपडा वाढवा, जेणेकरून ते पाव इंच तुमचं ते मार्जिन ह्याचं जाणार आहे तुमचं असं हे सुईचं उलटं पालटं करण्यामध्ये, टिपा मारण्यामध्ये. तर ते तुमचं ह्याच्यातलं वाया नाही जाणार, म्हणजे ह्याच्यातलं कमी नाही होणार. ते बरोबर तुम्ही एक्स्ट्रा घेतलेलं तर तेवढंच जाईल, असं करा. आता इथं मी एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक होतं खालचं ते कट करून घेतलं आणि याला एक टिप मारून घेतली. आणि जिकडून आपण हे सुईचं केलेलं आहे ना तिकडच्या साईडने आपल्याला बाहीचा भाग ठेवायचा, म्हणजे जे आपलं मेन फॅब्रिक आहे, मेन ब्लाऊज पीस आहे तसं ते ठेवायचं, जेणेकरून ते मार्जिन आणि ते दिसणार नाही. ठीक आहे. आता हे दुसऱ्या पण बाहीला मी सेम तशाच पद्धतीने करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. पण बघा, जसं मी पहिल्या बाहीला कटवर्कमध्ये केलं तशाच पद्धतीने सेम करणार आहे. आणि मी कुठेच व्हिडिओ स्किप केल्या नाही आहे, पूर्ण व्हिडिओ लावला आहे. अगदी छोटासा व्हिडिओ आहे, पण हे करणं खूप गरजेचं आहे. कारण सध्या जसं ट्रेंड चाललेला आहे तसं आपल्याला इथं करून देणं तेवढंच गरजेचं आहे. आता इथं तुम्हाला कॅनव्हस जरी वापरायचं असेल तरी तुम्ही वापरू शकता, पण मला एवढी काही गरज नाही पडली कॅनव्हसची, वाटली पण नाही गरज की आपण लावावं. कारण आपण जे ब्लाऊजला कटवर्कमध्ये आहे तसंच ठेवणार आहोत वरचं. आपण वरचं काहीच नाही करणार, फक्त हे आपल्याला अस्तर खालती ठेवून आपल्याला बरोबर कटवरती टिप मारून घ्यायची. म्हणजे ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तर ते दिलेलंच असतं त्यांनी ब्लाऊज पीसच्या बाहीला कटवर्कमध्ये. पण आपलं अस्तरसुद्धा तितकंच फिनिशिंगमध्ये येणं गरजेचं आहे, कारण ते बरोबर कटच्या खाली व्यवस्थित झाकून गेलं पाहिजे टिप मारताना. ठीक आहे. आता बोलत बोलत हा सुद्धा बाहीचं मी बरोबर करून घेतलं आहे. जसं आपण पहिल्या बाहीचं केलं तसंच सेम तसंच केलं आहे. फक्त आता ह्याच्यावरती आपल्याला मेन फॅब्रिकच्या बाहेर ठेवून हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आता बघा, व्यवस्थित आपला पुढचा मागचा भाग तुम्हाला समजेल असा ठेवायचा आहे आणि पुढचा समोरासमोर ठेवून घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर जॉईंट करायचे आपल्याला अशा पद्धतीने. बघा, आता जिथं आपण ही कटवर्क बॉर्डर आपण कट केली होती तशाच पद्धतीने आपल्याला बरोबर ह्याच्यावरती कट ठेवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला टिपा मारून घ्यायच्यात. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. तर पाहू शकता तुम्ही.
जशी ही डिझाईन आहे त्या डिझाईनवरती आपल्याला टिप मारून घ्यायची अगदी कडाकडाने. आता इथं ह्याच्यामध्ये ह्या डिझाईनमध्ये ना थोडं हे पण होतं, वर्क होतं, त्याच्यामुळं थोडंसं मला सावकाश टिप मारावी लागली, कारण त्याच्यावरती अगदी छोट्या मण्यांचं वर्क होतं. ते दिसत पण नाही आहेत, पुंगळी मणी असतात ना, तर तशा पद्धतीचं इथं ह्याच्यावरती वर्क होतं त्या डिझाईनमध्ये. आणि बघा अशा पद्धतीने मी फिनिशिंगमध्ये बाही पूर्ण जोडून घेतलेली आहे अस्तरला. आता तुम्ही म्हणता त्याला अस्तर नाही लावलं तरी पण चालेल, पण अस्तर लावणं तितकेच गरजेचं आहे, कारण अशा कटवर्क बॉर्डरला ज्यावेळेस आपण अस्तर नाही लावत त्यावेळेस ती बाहीच्या दंडघेऱ्याला ती बॉर्डर खूप जास्त टोचली जाते. त्याच्यामुळं अस्तर लावणं तितकेच गरजेचं आहे. मी प्रत्येक बाहीला अस्तर लावण्याचा प्रयत्न करत असते किंवा लावतच असते मी. तर मी तुम्हाला ते थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित बाही जर डिझाईन म्हणजे जशी आलेली असती बॉर्डर बाहीच्या दंडघेऱ्याची तशीच पद्धतीने जर स्टिच करून दिलं तर ते बाहीचं लूक आणि ते डिझायनर ब्लाऊज दिसायला खूप सुंदर दिसतं. त्याच्यामुळं बघा अशा पद्धतीने मी बाही तयार करून घेतली. आता मी दुसरी पण बाही तशाच पद्धतीने रेडी करून घेते आणि अगदी फिनिशिंगमध्ये असं वाटतच नाही की खाली अस्तर लावलं आहे म्हणून. आणि जर तुम्ही इथं उलटी पालटी करायला गेला असतात तर ती पूर्ण कटवर्क बॉर्डर आपली गेली असती आणि डिझाईनसुद्धा त्यामध्ये गेली असती. त्यापेक्षा अशा पद्धतीने करा. तर दोन्ही पण साईडच्या बाह्या मी इथं तयार करून घेतल्या, समोरासमोर भाग ठेवून घेतले, अगदी बरोबर परफेक्ट आलेले आहेत. आता वरी तुम्ही म्हणताना एवढी उंच बाही का दिसतीये, तर ही बाही आहे खांद्यावरती फुगा, त्यासाठी आपण इथं 2 अडीच 3 इंच काय असेल तुम्हाला जेवढं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वाढू शकता. मी इथं 2-2 इंच वाढवलेलं आहे वरती इथं बघा अशा पद्धतीने, जेणेकरून ते तिथं फुगा बरोबर खांद्यावरती येतो. आणि अगदी छोट्या मापाचा हा ब्लाऊज आहे. तर पूर्ण ब्लाऊज मी शिवला की तुम्हाला दाखवते. तर बघा मी इथं पूर्ण ब्लाऊज शिवून घेतला आणि अशा पद्धतीने इथं छोटासा फुगा केलेला आहे मी, इकडून 3 शोल्डरच्या बाजूबाजूने प्लेटा देऊन. आणि अशा पद्धतीने कटवर्क बॉर्डर पण आपली रेडी झालेली आहे. फक्त छोट्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळं ही हाताला दंडघेर छोटा साईजचा असल्यामुळे एवढी कटवर्क बॉर्डर तुम्हाला दिसून येणार नाही. पण ज्यावेळेस मोठा ब्लाऊज असेल ना दंडघेराचा त्यावेळेस तर खूप सुंदर दिसते ही बॉर्डर. आणि अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेतला, खांद्यावरती फुगा केला आहे, बाहीला कटवर्क बॉर्डर व्यवस्थित जॉईंट करून घेतली. फ्रंट प्रिन्स कट आहे, बॅक डिपनेक आहे आणि खूप सुंदर हा डिझायनर ब्लाऊज रेडी झाला होता. आता बघा ब्लाऊज जर छान झाला तर साडीला लूकसुद्धा दुप्पट छान येतो. तर सुंदर असा हा ब्लाऊज मी रेडी करून घेतलेला आहे. आजची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.